हॅलो एव्हरीवन, तर आम्ही आज निघालो आहोत तारकर्लीला. लास्ट 3 ते 4 महिन्यापासून मला या ट्रिपची खरंच खूप गरज होती. मे महिन्यामध्ये ट्रेनची तिकीट अवेलेबल होत नाही, म्हणून आम्ही फ्लाईटची तिकीट बुक केलेली. आम्ही मुंबईवरनं गोव्याला फ्लाईटने ट्रॅव्हल केलं. माझी मम्मी आणि पप्पा दोघं पण खूप एक्सायटेड होते. माझ्या पप्पांची ही पहिली फ्लाईट होती. एअरपोर्टच्या व्हेरिफिकेशनसाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हाला टोटल 2 तास लागले. त्या घाई गडबडीत आम्ही नाश्ता करायचा विसरून गेलो. मग त्यानंतर आम्ही एअरपोर्टवरती नाश्ता करायचं ठरवलं. ओव्हर एक्साइटमेंटमध्ये आम्ही हे तर विसरलेलो की एअरपोर्टवरती फूडचे चार्जेस किती असतात. एअरपोर्टवरती बोर्डिंग पाससाठी एवढी मोठी लाईन होती. आमच्याकडे फक्त 1 तास राहिलेला, ज्याच्यात आम्हाला ब्रेकफास्ट पण करायचा होता आणि आमची फ्लाईट पण अटेंड करायची होती. तरी पण मजा मस्ती करत फायनली आम्हाला आमचा बोर्डिंग पास मिळाला. आणि देन आम्ही फायनल केलं की आत्ता आपण नाश्ता करून घेऊया. नाश्त्यासाठी आम्ही ऑल गुड डेली या कॅफेमध्ये एक 450 रुपीजचं टोमॅटो चीज सँडविच आणि 550 रुपीजचे मेंदू वडे ऑर्डर केले. प्राईज ऐकून आमची भूक मिळली असेल, पण एक्साइटमेंट कायम होती. तरी पण मी चीजी फ्राईज घेतले. एवढा सगळा खर्च केल्यानंतर पप्पांना टेन्शन आलं होतं की मुलीचं कसं होणार, पण आईने समजावलं. आत्ता हा विचार करण्याची वेळ निघून गेली आहे. सर्व व्हेरिफिकेशन करून, सर्व लाईन पार करून फायनली आम्ही आमच्या प्लेनमध्ये बसलो. प्लेनमध्ये बसल्यावर मी परत मेनू कार्ड बघायला लागली आणि पप्पांनी मला आठवण करून दिली की उतरल्यावर लगेच जेवायचं. आमच्या प्लेनने मस्त अशी भरारी घेतली आणि आम्हाला झटपट गोव्याला पोचवलं. गोव्याला पोचल्यावर आम्ही तिकडच्याच एका कॅफे महनूरमध्ये लंच केलं. प्लेस खूप छोटी पण खूपच छान होती आणि हे एक कॅन्टीन टाईप होतं, बट इकडचं फूड अमेझिंग होतं. आम्ही लंचमध्ये चिकन थाली आणि प्रॉन्स थाली ऑर्डर केलेली. लंच करून झाल्यावर आम्ही निघालो तारकर्लीसाठी. 3 तासाच्या ट्रॅव्हलनंतर आम्हाला खूप छान अशी प्लेस सापडली, साई होमस्टे. ही प्लेस खूपच छान आणि कोझी होती. आम्ही ते डिनरसाठी ऑर्डर केली 2 पापलेट थाली, 1 सुरमई थाली आणि 1 प्रॉन्स थाली. असा गेला आज माझा तारकर्लीमधला पहिला दिवस. अजून व्हिडिओसाठी नक्की पाहत राहा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.